मागण्या अत्यंत सोप्या आहेत. लोकशाहीला आणि भारतीय घटनेला धरून आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला एका मताचा अधिकार आहे आणि तो त्यांना मिळावा. माझं नाव कोणीतरी परस्पर मतदार यादीत टाकतंय किंवा माझं नाव परस्पर मतदार यादीतून गाळलं जातं आणि मलाच माहीत नाही आणि माझा मतदानाचा हक्क परस्पर हिरावला जातो. असे हजारो लाखो प्रकार महाराष्ट्रातल्या मतदार यादीमध्ये परत झालेले आहेत. जसं मी काल आपल्याला सांगितलं की नाशिकमध्ये 3,56,000 डुप्लिकेट मतदार आहेत. तुम्ही आजचा सामनाचा गैरलेख जर वाचला असेल तर त्यात मी सगळी माहिती दिली. नाशिकमध्ये एका शहरात 4 विधानसभा मतदारसंघात 3,56,000 हे डुप्लिकेट बोगस स्थलांतरित मतदार आहेत तिथे आणि हे टाकले गेले. नागपूरमध्येही तेच आहे, पुण्यातही तेच आहे. आता माझ्या बाजूला दिव्याचे रोहिदास मुंडे आहेत. ते कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातली यादी घेऊन आले. दिव्यातलेच फक्त दिव्यातले 17,258 दुबार मतदार आहेत. डुप्लिकेट मतदार हे एकट्याच दिव्यामध्ये आहेत. म्हणजे अख्ख्या ठाण्यात महानगरपालिका हद्दीत कल्याण डोंबिवली हे टाकले गेलेले मतदार आहेत. ते आता प्रत्येक वॉर्डामध्ये पसरवले जातील, मतदान केलं जाईल. हा विषय गंभीर आहे असं निवडणूक आयोगाला वाटत नाही का? आणि डुप्लिकेट मतदार डिलीट करण्याचा अधिकार आम्हाला नाही हे सांगत असू ते का झक मारतात निवडणूक आयोगाला? डुप्लिकेट बोगस मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार जर ह्यांना नसेल, निवडणूक आयोगाला, निवडणूक अधिकाऱ्यांना, मग कशा करता ह्यांना पोचतोय आमच्या कराच्या पैशातून? हा साधा प्रश्न आहे. त्यासाठीच ही मीटिंग. व्हीव्हीपॅट का नाही? सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे ना. मग मुंबई महानगरपालिकेमध्ये व्हीव्हीपॅट असायला पाहिजे. लोकांच्या मनात काही शंका आहे का व्हीव्हीपॅट नाही? प्रत्येकाला मतदानाचा अधिकार जर मिळायचा असेल तर ऑनलाईनवरती जे काय मतदार नोंदणी आणि डिलिशन सुरू आहे, हा एक मोठा फ्रॉड भारतीय जनता पक्षाच्या IT सेलनं सुरू केलेला आहे, मिंदे गटानं सुरू केलेलं आहे. हे थांबावं असं निवडणूक आयोगाला वाटत नाही आणि हे निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेण्याच्या गोष्टी करतायत. हे अत्यंत एक डर्टी प्रकरण आहे.